स्माइल वेलकम. आजच्या या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघता बघता आजच्या सेशनचा डेट येईल. अगदी आपण 10 दिवसांआधी हा प्रवास सुरू केला आणि आज कदाचित काही लोक पुढच्या प्रवासात रेग्युलर येऊ शकणार नाही आणि काही लोक परत मंगळवारपासून माझ्या सोबत पुढच्या सकारात्मक लाईफ जर्नीसाठी सोबत राहणार आहे. सर्वांचं या प्रवासासाठी माझ्याकडनं मनपूर्वक स्वागत. आणि जे लोक काही कारणाने येऊ शकणार नाही त्यांना रिक्वेस्ट आहे की दैनंदिन लेवलवर आपल्याला ही प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही ही प्रॅक्टिस दैनंदिन लेवलवर कराल तेवढा सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीसाठी आणि आनंदासाठी येणार आहे. तेवढा सुंदर आनंद आणि अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेणार आहे आणि एक्सपिरियन्स करणार आहे. सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपल्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. त्याच्यानंतर मनीमंत्र आणि दैनंदिन रेखीची प्रॅक्टिस आपण काल घेतला. आजार आणि रेखीद्वारे उपचार या टॉपिकवर आपण बघणार आहोत. ठीक आहे, जान्हवी बॅग मध्ये. सो लेट्स वेलकम. आजार आणि रेखीद्वारे उपचार हा महत्वाचा टॉपिक आपण बघतो आहे. रेकी मध्ये डॉक्टर मिकॉफिननी जेव्हा ही रेकी इन्व्हेंट केली त्यावेळेस त्यांनी काही 24 पॉइंट आपल्याला सांगितले होते रेकीचे. जे मी आज तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ पाठवणार आहे तर त्या पीडीएफ मध्ये ते 24 पॉइंट सांगितलेले आहेत. पण रेकी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट वर प्रवाहित व्हायला किती वेळ लागतो? एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत प्रवाहित व्हायला रेकीला जो वेळ लागतो तो वेळ लागतो 3 मिनिटं. मग 24 पॉइंट पर्यंत रेकी पोहोचवण्यासाठी आपल्याला 72 मिनिट्स लागेल. मला सांगा, आपल्या जवळ स्वतःचा खायला वेळ राहत नाही. खरोखर 72 मिनिटं हिलिंगसाठी वेळ देणार आहे का आपण? निश्चितच नाही. पण रेकीचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला या रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दैनंदिन प्रॅक्टिससाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास रोज द्यायचा इथून पुढे. तर त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला एक मेडिटेशनचा ऑडिओ पाठवणार आहे. 7 चक्र मेडिटेशन. लम, वम, रम, यम, हम, ओम, ओम या 7ही चक्रांच्या बीज मंत्रांचा मेडिटेशनचा ऑडिओ तुम्ही करू शकता किंवा मी परवा जे तुमचं मेडिटेशन घेतलं होतं त्या मेडिटेशनचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, त्या मेडिटेशनचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने आपण या मेडिटेशनचा लाभ घेणारा रोजच्या प्रॅक्टिसमध्ये करणार आहे. आता बघा, म्हणून जे काही आपण आता आजार आणि निदान लिहत बसू नका. त्याचे तुम्हाला पॉइंट देते आम्ही. त्या म्हणजे पीडीएफ चे फोटो पाठवते, त्या फोटोमध्ये ऑलरेडी आजार आणि उपचार दिलेला आहे. तर त्यानुसार तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकणार आहे. ठीक आहे, तर इथे जे पॉइंट आपण घेणार आहे, जे आपण 7 चक्र शिकले त्या 7 चक्रांनुसारच हे पॉइंट सगळे आहेत. तर पोटा संबंधित कुठलाही आजार असेल, जसं उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, खाण्यापिण्यामध्ये अरुची, पिंपल्स, काळे सफेद डाग, गोरे होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी आणि जीवनामध्ये आनंद प्राप्तीसाठी एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे. एक हात आज्ञाचक्र, एक हात मणिपूर चक्र. त्याच्यानंतर किसी भी प्रकार का मायग्रेन, जर कुठल्याही पद्धतीचा मायग्रेन असेल आणि मायग्रेन पासून मुक्ती पाहिजे असेल तर एक हात मणिपूर चक्र, एक हात रूट चक्र. ठीक आहे, एक हात मणिपूर चक्र, एक हात रूट चक्र. त्याच्यानंतर एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्र. या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे. हे सगळे पॉइंट तुम्हाला नोट्स मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, हे सगळे पॉइंट नोट्स मध्ये दिले आहेत, ज्याचा वापर तुम्ही करू शकता.
निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन आदीपासून मुक्तीसाठी कुठे हात ठेवायचा आपल्याला? एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली. एक हात आज्ञाचक्र आणि एक हात स्वाधिष्ठान चक्र. तर तणाव, डिप्रेशन, निराशा यापासून आपण मुक्ती मिळवू शकणार आहे. त्याच्यानंतर डोळ्यांचे कुठलेही प्रॉब्लेम असेल, चष्मे से मुक्ति पाने के लिए दोन्ही डोळे, आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र आणि पायाच्या तळव्यांवर आपल्याला हात ठेवायचा आहे. आपल्या कोरियन एका पद्धतीनुसार आपल्या हात आणि पायानुसार तळहात आणि पायानुसार आपल्या शरीरामध्ये असलेले सगळे पॉइंट्स, ऍक्युप्रेशर पॉइंट इथे ऍक्टिव्हेट असतात आणि त्याच्यामुळे आपण एक प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर किडनी संबंधित परेशानी, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र आणि दोन्ही आहेत किडनीवर. तर दोन्ही आहेत या पद्धतीने आपल्याला मागे ठेवायचे आहे, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र. आता लक्षात असू द्या, तर पॉइंट कळले सगळ्यांना? हे सगळे पॉइंट 7 चक्राशी रिलेटेड राहणार आहे प्रत्येक आजारानुसार. म्हणजे तिथे तुम्हाला गळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर कानांची समस्या आहे, अगदी शरीरावर कुठे काही गाठ असेल, सगळं याचं प्रोटोकॉल तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे या आजारावर काय, त्या आजारावर काय असं विचारायची गरज नाही आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे सगळे पॉइंट्स मी काढून देते, त्या पॉइंटचा वापर तुम्ही करू शकणार आहे. ठीक आहे. नोट्स मी तुम्हाला पाठवत आहे पीडीएफ स्वरूपात. एक 7 चक्राचा बीज मंत्राचा ऑडिओ पण तुम्हाला पाठवते. त्यानुसार तुम्ही या दिव्य रेखी शक्तीची प्रॅक्टिस करू शकणार आहे इथून पुढे. कळलं? रोग आणि निदानाचं पॉइंट्स कसे कव्हर करायचे, 7 चक्रांचे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची सकाळपासून रात्रीपर्यंत, काल आपण डिस्कस केलं. ओके, रश्मी मॅडम केलं ना काल? ऋग्वेद आणि रश्मी मॅडम रेग्युलर स्टुडंट आहेत. ओके, सो केलेला आहे आपण. तर आता आपला आजचा मुख्य विषय आहे Q&A सेशन, क्वेश्चन अँड आन्सर्स. ठीक आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ, आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये मी मनी मंत्र देणार आहे की इथून पुढे 90 दिवस जर तुम्ही त्या टेक्निकला वापरलं, डेफिनेटली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा आत्मसात करू शकणार आहे. तर सगळ्यात पहिले परत एकदा सांगते, रेकी सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मध्ये काय राहतं. जी बॅच आपली 20 तारखेपासून सुरू होते. ठीक आहे. तर आपले ज्या कुठल्याही बॅचेस इथून पुढे होणार आहे, सेकंड लेवल, मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, या 4 बॅचेस आपल्या होणार आहे. 20 तारखेपासून सुरू होईल. तर सगळ्यात पहिले आपण सेकंड लेवल कंप्लीट करून, आता आमची काल एक सेकंड लेवल कंप्लीट झाली, त्यांना आम्ही सुट्ट्या देणार आहे आता 10 दिवसांच्या. 2 जून पासून तुमची सेकंड थर्ड लेवलची बॅच म्हणजे मास्टर लेवलची बॅच आणि त्यांची मास्टर लेवलची बॅच सोबत 2 जून पासून सुरू होईल. ठीक आहे. कारण तुमचं सेकंड लेवलचं आपण कंप्लीट करणार आहे नेक्स्ट वीक मध्ये. तुम्ही एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर माझा लाईफ टाइम ऍक्सेस आहे. म्हणजे जब तक मैं ये क्लासेस रन करूंगी तेव्हापर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन्स तुम्ही किती वेळा अटेंड करू शकणार आहे. तुम्हाला रेकी सेकंड फर्स्ट लेवल, रेकी मास्टर लेवल, रेकी सेकंड लेवल 3 सर्टिफिकेट तुम्हाला क्लास कम्प्लिशन नंतर देणार आहे. प्रत्येक लेवलचे नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सोडत नाही, स्वतःहून लेफ्ट होत नाही, तोपर्यंत आमच्याकडनं ऍक्सेस जात नाही. ऍपमध्ये जो नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर जर भविष्यात कधी बदलला तरच तुम्हाला अडचण येऊ शकते. आमच्या टीमशी संपर्क साधून ते पण तुम्ही नवीन नंबरवर ऍक्सेस घेऊ शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. सेकंड लेवलची मुख्य विशेषता काय आहे, तुम्हाला विशबॉक्स शिकवला जातो. जगाच्या पाठीवर तुमच्या खूप साऱ्या इच्छा असतात ना, गाडी घ्यायची आहे, घर घ्यायची आहे, नोकरी पाहिजे, मुलांचं शिक्षण पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे, अशा सगळ्या पद्धतीच्या इच्छा तुम्ही विशबॉक्स मधनं कम्प्लीट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्टन्स हिलिंग आणि टेलिपॅथी म्हणजे एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखाद्याचा राग कमी करणं, एखाद्याचा नकारात्मक असलेला स्वभाव बदलणं,
या सगळ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. विशबॉक्स आणि टेलिपॅथीच्या माध्यमातून, डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून, पेशंट तुमच्या जवळ नाही आहे तरी देखील तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या पेशंटला हिलिंग करू शकता. मास्टर लेवलमध्ये घराचं, व्यक्तीचं प्रोटेक्शन सोबत सायकिक अटॅक तुम्ही काढता आणि सायकिक अटॅकच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला तुम्ही सहजतेने रिमूव्ह करू शकता. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, त्या सगळ्या निगेटिव्हिटीला तुम्ही रिमूव्ह करण्याचं काम त्या क्लासेसच्या माध्यमातून करू शकता. ठीक आहे. सो ओनली युअर विश. तुम्ही किती श्रद्धेने प्रॅक्टिस करता. 90 दिवसांचा टास्क असतो, कारण शेतीचं पीक यायला 3-4 महिने लागतात. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आनंदाचं निर्मिती करायची आहे, तसं नाही टाकायचं. एकीकडे आमच्या 1900 कार्यक्रमाची तयारी चालू आहे. त्याच्यामुळे स्टाफला पण गाईड करावं लागतं की असं करू नका, तसा करू नका, तसा करा म्हणून. चलो. तर या पद्धतीने आपलं सगळं सिलेबस होणार आहे. पेंडुलम डाउजिंग हा एक मजेदार विषय तुम्हाला शिकवला जातो, ज्याच्यात तुम्ही हरवलेल्या व्यक्तीला, हरवलेल्या वस्तूला शोधू शकता. विदाऊट वेट मशीनवर उभं राहून तुम्ही कुणाचे वेट चेक करू शकता. म्हणजे बीपी, शुगर पर्सेंटेज काढू शकता. कुणाला किती पर्सेंटेज मिळाले होते किंवा मिळणार आहे हे काढू शकता. तुमच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. त्याच पद्धतीने एखाद्याचं दुखणं किंवा पेन करून हिलिंगचं काम देखील तुम्ही त्या टेक्निकनी करू शकणार आहे. एवढी पॉवरफुल टेक्निक आपण तिथे शिकणार आहोत. क्लिअर. नेक्स्ट, त्याच्यानंतर हे झालं आपलं सिलेबसचं. क्रिस्टल. क्रिस्टल हे आता याच्यात सगळ्यांनाच माहिती आहे की रेकी करणारे किंवा खूप लोक रेकी काही करत नाही तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक बॉलिवूड स्टार बघा, मोठे मोठे अँकर वगैरे बघा, त्यांच्या हातामध्ये तुम्हाला असे ब्रासलेट दिसतात, अंगठी दिसेल, गळ्यातलं दिसेल. सलमान खानच्या हातामध्ये एक फिरोजा नावाचा स्टोन असतो चांदीच्या ह्याच्यात, त्यांनी जो घातलेला मोठा स्टोन तो फिरोजा आहे. तर हे क्रिस्टल्स कशा पद्धतीने आपल्या लकचं काम करतात, कोणता क्रिस्टल कशासाठी वापरला जातो, याचं पूर्ण डिटेल नॉलेज तुम्हाला क्रिस्टल थेरपीमध्ये शिकवलं जातं. हे सगळं जेवढं मी सिलेबस आता डिस्कस केलेलं आहे, विथ लाईफ टाईम ऍक्सेस, विथ सर्टिफिकेट्स अँड नोट्स, याची टोटल फी 5,000 रुपये, इन्क्लुडिंग विथ जीएसटी, कारण आय एम द जीएसटी पेअर. तर जीएसटी पकडून ती फी आहे, म्हणजे 930 रुपये त्याच्यात जीएसटीच मायनस होणार आहे. तर 5,000 फी आहे. ऍडमिशन आपली चालू झालेले आहेत. ठीक आहे. आणि ऍडमिशन तुम्ही करू शकता किती तारखेपर्यंत? 19 तारखेपर्यंत. कारण 20ला मी ट्रॅव्हलिंग मधनं परत आल्यानंतर, कारण स्टाफला सुट्टी राहते ऑफिस बंद असल्यावर, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी 20 तारखेला सकाळी स्टाफ आमचा ऍड करून देईल. मी ट्रेन मधनं पोहोचल्यानंतर स्टाफ लगेच प्रेझेंट झाला किंवा इन बिटवीन मला वेळ मिळाला ट्रॅव्हलिंग मध्ये, तर मी सगळ्यांना ऍड करून ठेवणार आहे. कुणीही सुटलं तर काळजी करू नका. 20 तारखेला सगळ्यांना ऍड केलं जाईल आणि 20 तारखेला आपली बॅच. आता ऍक्च्युली माझं परतीच्या ट्रेनचं टायमिंग मला फिक्स माहिती नाही आहे. तर फक्त 20 तारखेचा क्लास आपण असं समजा 4:30 वाजता घेणार आहे. 4:30 ते 6:30 आपली बॅच राहणार आहे. मग त्याच्या नेक्स्ट डेचं सगळ्यांनी मते आपण एक टायमिंग फिक्स करून आपलं अट्युनमेंट आणि बाकीच्या प्रोसेस पुढच्या 5 दिवसांमध्ये कम्प्लीट होणार आहे. आणि घाई नाही आहे. जर त्या दिवशी कम्प्लीट केले नाही, आय कॅन एक्सटेंड द डेज. आपलं दिवस कधीच कमी होत नाही क्लासेसचे, ते वाढत असतात. आणि मला कोर्स संपवायचा नसतो, शिकवायचा असतो. जोपर्यंत तुम्ही तो आत्मसात करत नाही तोपर्यंत मी त्या कोर्सवर तेवढाच फोकस करत असते की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या पाहिजे. ओके. हे आता झालं माझ्या साईडनी. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन्स. मग आपल्याला मणिमंत्र द्यायचा आहे आजचे प्रश्न संपल्यानंतर. रश्मी मॅडम अनम्यूट करा, बोला. नमस्ते मॅम. मॅम, आपण जे पास्ट मध्ये जाण्यासाठी जो मेडिटेटिव्ह प्रोसेस केली होती, तर ती आपण रेग्युलरही करू शकतो अँड दॅट शुड बी अ पार्ट ऑफ आवर प्रॅक्टिस नेहमी. तुम्हाला कधी कधी कसं असतं ना, बऱ्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये पास्टचं सफरिंग खूप असतं आणि ते कळत नसतं बऱ्याच लोकांना. आता मी त्या दिवशी काउन्सिलिंग केलं तर त्या मदर पॅरेंटला माहिती नव्हतं की आपल्या मुलीच्या, जी मुलगी कंटिन्यू आपल्या सोबत राहते, तिच्या मनामध्ये एवढं सफरिंग दडलेलं आहे ते आईलाही माहिती नव्हतं. वेन शी वॉज क्राईंग इन फ्रंट ऑफ हर मदर, त्याची आईला खूप भरून आलं, त्याचे स्पर्श, म्हटलं स्टॉप, तिला ते बाहेर निघून जाऊ द्या, तुम्ही तिला स्पर्श करू नका.
आणि लिटरली त्याच्यानंतर दोघींचं नातं खूप बॉन्डिंगनी घट्ट झालं. आणि त्या आईला कळलं की म्हणजे या हिलिंगचं, तर म्हणून ते पाचचं जे सफरिंग आहे वेळच्या वेळी त्याला काढणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही मेडिटेशनच्या थ्रू काढू शकता. अच्छा, ओके. तर म्हणजे त्याला असं लिमिटेशन नाहीये की आपण एवढंच केलं. मी माझ्या स्वतःसाठीच विचारते मॅम, कारण त्या दिवशी आय रिअलाइज की म्हणजे ज्या गोष्टी विचारणे केल्या त्या दोज आर हिडन बघा, समवेअर माझं जे आपल्यासाठीच. वर ऍप आहे ना, हा. त्या ऍपमध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये पूर्ण मेडिटेशनचा क्लास दिलेला आहे. तुम्ही तिथे अच्छा. जाऊन ते मेडिटेशन प्रॅक्टिस करू शकता. अच्छा. ओके, कारण ऍप त्या- मधनं केलं तर मध्ये ऍड नाही रन होत. युट्यूबवरनं मध्ये ऍड रन होतात. हा हा हा, म्हणून ठीक आहे. ओके. आणि तुमच्याच आवाजात जर आपण आत्ताही मुलांचं वगैरे करून घेतलं तर इज इट ओके? हा, बिलकुल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, म्हणजे इट्स ऑलवेज ऍडवायझेबल ना. येस. हा, आणि मॅम अजून एक विचारायचं होतं की आता जो 20ला आपली बॅच आहे ती परत कधी होणार आहे? सेकंड म्हणजे लेवल. सेकंड लेवल आय मीन. हा. ऍक्च्युली मॅडम आपलं 2 जूनला आपलं चालू होईल लेवल 1. लेवल 1. अच्छा. आणि त्याच्यानंतर ते 2 आठवडे चालेल. म्हणजे सॅटर्डे संडे आपल्या क्लासला एरवी सुट्टी असते. यावेळेस जरा आमचा पुण्याचा प्रोग्राम असल्यामुळे सुट्टी, म्हणजे आम्हाला उद्या सगळं पॅकिंग आणि सगळं निघायचंय. त्यामुळे आमचं ते आपण हे केलेलं आहे, लवकर बॅच कम्प्लीट केली एक्स्ट्रा, म्हणजे सॅटर्डे संडेला पण घेतलं आपण. हो हो. तर त्याच्यामुळे आपलं ते लवकर कम्प्लीट झालं, अन्यथा आपल्याला ही बॅच सॅटर्डे शिवाय कम्प्लीट झाली नसते. बरोबर आहे. आता म्हणजे जून मध्ये होईल बेसिकली. जूनमध्ये मग ते असं समजा की 2 जूनला चालू झालं तर मे बी 15 जून नंतर चालू होईल, जो काही मंडे येईल, फर्स्ट मंडे त्या अच्छा. मंडेला किंवा ट्युजडेला बॅच चालू होते आपले सेकंड लेवलचे. आणि जो आता फर्स्टला जो परत फर्स्ट बेसिक कोर्स सुरू होतो त्याची लिंक आम्हाला शेअर कराल ना, टू शेअर विथ तुम्ही पीपल? ज्या ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला मिळेल ती. हा, म्हणजे कारण आय सजेस्टेड समबडी एल्स की तुम्ही पण करा, त्यांना शेअर करायला. डेफिनेटली. अच्छा. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. मयुरा सावंत, माईक. नमस्कार. हा, बोला मॅडम. मॅडम, आता ही सेकंड आणि थर्ड लेवल होणार ना आपली, तर त्याचा काय लेखी असा पेपर वगैरे म्हणजे काय परीक्षा असते का, म्हणजे आपण नाही नाही, कसं? परीक्षा नसते ती, जीवनाचीच परीक्षा तुम्ही पास करून टाकता. मेन अच्छा. म्हणजे आयुष्यात आपण त्या पेपर देऊन असे कोणते जीवनामध्ये बदल घडवले. खरी परीक्षा तर त्या सिलेबस संपल्यावर जीवनात द्यावी लागते. आणि त्या जीवनातल्या परीक्षेला पास करण्यासाठी जो अभ्यास लागतो तो आपण इथे करून घेतो. चालेल चालेल. ठीक चालेल आहे. चालेल. ओके मॅडम. हॅलो, ओके. आणि मॅडम, आता ते मला क्लासची फीज भरायची आहे ना, मी डिरेक्टली तुम्ही अकाउंट डिटेल्स दिलेले आहे, मी कॅश डिपॉझिट केली तर चालेल? हो, कॅश डिपॉझिट करून फक्त त्याचं पैसे पाठवल्याचं स्क्रीनशॉट आणि पाठवते. तुमचं नाव त्याच नंबरवर पाठवा, तो तुम्हाला नंबर दिलेला आहे पेमेंटसाठी. हो, चालेल चालेल. ओके. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. हर्षदा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. मला हा प्रश्न विचारायचा होता. ऍक्च्युली मी सेकंड लेवलचं आपलं कालच झाली ना रेकीचं, तर हा, त्या संदर्भात विचारायचा प्रश्न विचारू का? नाही मॅडम, चालेल ना? सेकंड लेवलचा इथे रे, कारण कन्फ्युजन होईल. उद्या नाही आपलं म्हणजे session आहे. उद्या मास्टर लेवलचं अटेनमेंट आहे का? सकाळी आहे ना, मी नाही मेसेज ना? टाकलाय ग्रुपवर. आपला आता नाही आहे ना काही? उद्या तुमचं मास्टर लेवलचं म्हणजे तुमचं हो का? सर्टिफिकेट सेकंड बरं बरं, ठीक झालेलं आहे. आहे. ठीक आहे, उद्याचा शक्तिपात तुमच्या. ओके, चालेल. थँक्यू थँक्यू. ठीक, थँक्यू. या करंट बॅचचं शक्तिपात आहे असं टाकण्यात अजून कन्फ्युजन होईल. ओके, अजून क्वेश्चन्स? हा, रश्मी मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅम, ते माझं त्या दिवशी शक्तिपात मिस झालेलं. हा, तर तर आता तुम्ही जर सेकंड लेवलला ऍडमिशन केली तर हा. त्या सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचं फर्स्ट लेवलचं कम्प्लीट करून दिलं जाईल. ठीक आहे. अच्छा. ओके. एनीवन, एनी क्वेश्चन्स? सुरेखा जाधव बोला. हा मॅम, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे उद्या शक्तिपात आहे का थर्ड लेवलचा? उद्या थर्ड लेवलचा शक्तिपात आहे. किती वाजता टाकलंय काय 6:30 वाजता ग्रुपवर? ग्रुपवर मेसेज टाकला आहे ना मॅडम. बरं बरं. आणि मॅम ऐका ना, मग फिश बॉक्स घ्यायचा असेल तुमच्याकडून तर काय पण करायचं? बघा की लेवल 1 ची बॅच चालू आहे. इथे आपल्याला लेवल 1 चे प्रश्न उत्तर हा. घ्यायचे आहेत. तुमच्या प्रश्नांसाठी माझा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ठीक आहे, तर उद्या तुम्ही हे सगळे प्रश्न विचारू शकता. ओके. ओके मॅम, थँक्यू. हा. थँक्यू. ओके, तर पेमेंट लिंक साठी तुम्ही ज्या ग्रुपवर आहेत त्या ग्रुपवर नंबर, बँक डिटेल्स सगळं दिलेलं आहे. तिथे तुम्ही पेमेंट करू शकता, ज्यांनी पेमेंट लिंक मागितली आहे त्यांच्यासाठी.
नितीन इनामदार सर. मॅडम हा बोला सर. नमस्कार. मला विचारायचं होतं तुमचं सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल त्याचं मला टाइम टेबल शकेल का? सॉरी, आवाज क्लिअर नाही आला. तुमच्या पुढील कार्यक्रमाची डेट आणि टाइम आम्हाला सगळं देऊ सर शकेल तुम्ही ज्या ग्रुपवर आहात ना त्या ग्रुपवर पाठवल्या गेलेली आहे. का? तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे ना तिथे पाठवलेले आहे, तिथे चेक करा. बरं. सिलेबसही पाठवलेला आहे, डेट्स पण पाठवलेले आहे. ठीक आहे. ओके. ओके, थँक्यू. उज्ज्वला मॅडम. हॅलो मॅम. हा बोला. हा मॅम, आपलं ओरल क्लिनिंग जे सांगितलं तुम्ही, सेंधव मीठ, गुलाबाच्या पाकळ्या आणि इसेन्स हे करून, पण आपण हे घरी असल्यावर करू शकतो, पण आपण जेव्हा बाहेर जातो कुठे क्राऊड मध्ये, कुठे बाहेर असतो सेकंड लेवल मध्ये तेव्हा आपल्याकडे एक औरा पावडर अवेलेबल आहे, जे छोट्याशा डबीमध्ये तुम्ही भरून असं अगदी चिमूडभर स्प्रेड करू शकता. जसं आता मी ट्रॅव्हलिंग मध्ये असणार तर औरा पावडर माझ्या पॅकेटमध्ये आहे, तर मी त्याचं स्प्रिंकल जरी केलं तर इट विल सफिशियंट. ओके. पण ती तुमच्याकडून घ्यावं लागेल का मॅम? किती मॅडम ते प्राइस? नेक्स्ट सेकंड लेवल मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिले जातात त्याचं. आपल्याकडे औरा ओके. पावडर आहे, औरा बुस्टर आहे प्रोटेक्शनसाठी. ते सगळं ट्रेनिंगचा भाग आहे, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं की जेणेकरून ते तुम्ही लोकांना सजेस्ट करून त्यांच्यासाठी तुम्ही ते त्यांना देऊ शकलं पाहिजे जे लोक सफरिंग मध्ये आहेत. ओके, ठीक. ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके थँक्यू. मॅम. हर्षदा मॅडम. मॅडम आपण एनर्जी बॉल जे शिकलो ना 4, त्याच्यातले आपण नॉर्मल असे कुठले वापरू शकतो? मी तर चारीचे प्रॅक्टिस करते. चारायची हा. प्रॅक्टिस म्हणून 5 ते 7 मिनिटं लागणार आहे. चारही वापरा. हं. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल हो जाएगा. छान वाटतं ते मॅडम करताना. ओके, थँक्यू. थँक्यू. हर्षदा कासकर. गुड इव्हनिंग मॅम. स्माइली. मला हे विचारायचं होतं की आता समजा आपण हा पूर्ण केला कोर्स, म्हणजे रेकी लेवल 3, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रोफेशनली करायचा असेल तर मग त्याचा काय वेगळा कोर्स आहे का त्याची प्रोफेशनली 25,000 करताना? फी आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे. तो प्रोफेशनल ट्रेनर. त्याच्यात तुम्हाला पूर्ण प्रतिमा 1 लाख कसं कमवायचं याची स्ट्रॅटेजी दिली जाते. आत्ताच्या घडीला माझे जर तुम्ही ज्योती पवार मॅडमची ऍड बघत असाल, त्या माझ्या स्टुडंट आहे, 5 लाख प्लस महिना अर्न करतात. सुवर्णा सुर्वे मॅडम 60,000चा परमनंट जॉब सोडून 3-3.5 लाख रुपये अर्न करतात आणि 1 लाख कमवऱ्यांची संख्या आहे. बरं, ओके. ठीक आहे. तर 1 लाखाची स्ट्रॅटेजी आपण देत असतो. पुढच्या 6 महिन्यामध्ये मेहनत करावी लागते, जादूची कांडी नाही या. त्या मेहनतीनंतर डेफिनेटली तुम्ही 1 लाख पर मंथ अर्न करू शकता. दॅट इज द मिनिमम अमाऊंट. आता नुकत्याच आमचे एक सुप्रिया सोनवणे मॅडम आहे, त्यांची तुम्ही ऍड बघत असाल. त्यांनी 11 नोव्हेंबरला त्यांची पहिली बॅच चालू झाली. एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःला स्विफ्ट डिझायर गिफ्ट केली, कुणाकडनं 1 रुपया न घेता. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला ऍज अ ट्रेनर म्हणून पण आपण तयार करत. थँक्यू. प्राजक्ता कुसले. प्राजक्ता कुसले मॅडम बोला. हॅलो मॅडम, जर तुम्हाला गुड इव्हिनिंग. जर बोला. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल फोनवरनं, तर टायमिंग कोणता? कारण मी कॉन्टॅक्ट करत होते तुम्हाला 12 ते 1 तुम्ही मला सांगितलं इथे सेशनवरती एकदा बोललेलात. हा मॅडम, तर ऍक्च्युली कशी गोष्ट आहे, आज सध्या मी बिझी आहे. म्हणजे आज आपण सगळ्याच बॅचेसला सुट्टी दिली, फक्त हीच एक बॅच आज सकाळपासून झालेली आहे. आमचा 19ला हम्म, प्रोग्राम आहे आणि त्या सगळ्या प्रोग्रामची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे आज आपली बॅच झाली नाही, कॉलेज पूर्ण रिसिव्ह झालेली नाही. ओके. ठीक मग आहे. कधी? एकचाच टायमिंग असतो. पण सध्या मी 4 दिवस म्हणजे मंडे पर्यंत मी स्वतः बिझी आहे की मी कॉल नाही रिसिव्ह ओके. करू शकेल. मग आपलं मंगळवारपासून रेग्युलर सेशन चालू होईल. कारण कुठल्या ओके. ट्रेनिंग मध्ये असल्यावर आपण फोन नाही रिसिव्ह करू शकत ना. हा हा, बरोबर. ठीक आहे. थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन. रुग्वेदा मॅडम बोला. मॅडम, मला एक विचारायचं होतं की आता मी सेकंड लेवल करू शकते, पण जेव्हा थर्ड लेवल असेल तेव्हा माझ्या शाळा सुरू होतात. मग आता मी आत्याकडे आहे म्हणून करू शकते मी आत्याच्या फोनवर. रेकॉर्डिंग येईल, रेकॉर्डिंग बघायचं आणि काही अडचण असली तर मला विचारून घ्यायचं मग. आणि पण अल्टरनेट आपलं अर्ली मॉर्निंगच असतं, त्याच्यामुळे ते तुम्ही करू शकता. ओके, थँक्यू. कावेरी मॅडम. गुड इव्हिनिंग मॅडम. स्माइली मॅडम, मॅडम. सेकंड लेवल साठी लिंक नाही पाठवली पेमेंट साठी.
मॅडम कुठल्या ग्रुपवर आहे? प्रत्येक ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे आपण. सिलेबसच्या खाली पेमेंट गुगल पेचा नंबर आहे, लिंक नाही आहे, आणि कॉन्टॅक्ट आपल्या बँकेचे डिटेल्स पाठवलेले आहेत. हम्म. अच्छा, ह्या ग्रुपवरती नाही पाठवली, मी बघितली तर मला दिसली नंबर नाही. सांगा ग्रुपचा. बॅच कुठली आहे तुमची? आता आपण बोलतो हीच आहे ना. मॅडम याच्यात पाठव, सकाळीच पाठवली बॅच 33. बॅच 31 चालू आहे आता. 31 मध्ये पाठवलेलं आहे. ओके मॅडम. ठीक आहे, चेक करा. नसेल मिळालं तर माझा नंबर आहे 7350246653. 7350246653. त्याच्यावर मेसेज करा, आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल. ओके मॅडम. ओके, थँक्यू. प्रीती भोरे मॅडम. मॅडम, खूप आवडलं मला तुमचं. अगदी पहिल्या दिवसापासून आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि आता प्रत्येक याच्यात पॉझिटिव्ह कसं करता येईल, म्हणजे जरी आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं निगेटिव्ह, तरी ट्राय करत आहे. आता एक विचारायचं होतं, जेव्हा आपण रेकी देणार, आता सेकंड लेवलचं तर मी जॉईन करणार आहे, तर आपण देतो तेव्हा आपल्याला एखादा प्रवाह जाणवेल, तर तो जेव्हा ज्याला आपण देतो त्याला पण जाणवतो का? बिलकुल, त्यालाही जाणवतो. म्हणूनच तर आपण सेकंड लेवलचं डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल करताना तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपण त्याला शांत लेटून ठेवलं तर त्या संवेदना तिकडे त्याला जाणवतात. हे प्रॅक्टिकल आपण लाईव्ह सेशन मध्ये घेत असतो. अच्छा, ओके. आणि मी बॅच 32 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, तिथे कुठलाही मेसेज येत नाही मॅडम. मॅडम 32 ची बॅच चालूच व्हायची, ती चालू होणार आहे 2 जून पासून. तिथे बघा मेसेज आलेला आहे. ती नाही, बॅच पण मी हे पहा, माझ्या बॅचचं नाव आहे व्हर्टेक्स फ्री RL1MP. हा, ती 32 2 जून पासून चालू आहे. चुकून तुम्हाला त्या दिवशी लिस्ट आमच्या अच्छा, स्टाफकडनं लिंक त्या ग्रुपवर शेअर झाली असेल, म्हणून तुम्ही पोहोचलात या इथपर्यंत. मग आता मी काय करू? हा, तुम्ही किती सेशन अटेंड केले? मी सगळे केलेत. हे पहिल्या लेवलचे सगळे केले. केले ना, मग तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ना. ऍडमिशन घेऊ शकते, पण ते डिटेल्स येत नाही ना मला. अच्छा, त्या ग्रुप ऍडमिशनचे तुम्ही मी आताचा नंबर सांगितला, नोट केला का? हो, नोट केला तो. हा, बस त्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स येऊन जातील. बरं, चालेल, ठीक ठीक आहे. आहे. ओके, थँक्यू. ओके, ठीक, थँक्यू. पूनम मॅडम बोला, अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा बोला. मॅडम, मी सुरुवातीपासून 2-3 माझे जे होते पिरियड ते मी काही केले नाही अटेंड. ती चौथ्यापासून केलेले आहे. मला त्याच्यापासून मी जे काही अनुभव घेतला तो माझ्यामध्ये उतरला. आणि मला एक आज जे कळलं ते सांगायचं आहे. मी सांगते तुम्हाला, कारण की सांगितल्याशिवाय मी राहू शकणार नाही. मला ज्या व्यक्तीने इतका त्रास दिलेला आहे, माझा म्हणजे गैरवापर करून, त्या व्यक्तीला मी माफ केलं. आणि आता तो व्यक्ती म्हणजे बोलत नाही. माझा फ्रेंडच आहे, बोलत नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण जसं नॉर्मली राहत होतो, बोलत होतो, तसंच आपण पुढे पण चालू. पण त्याला असं वाटते की बा मला म्हणजे खूप हर्ट बरं, झालेला आहे. एक मिनिट मॅडम, हे जे रेकॉर्डिंग आहे आपलं पब्लिकली अपलोड होतं. तुम्हाला जर माझ्यासोबत शेअरिंग करायचं आहे, उद्या तुम्ही कॉल करा, उद्या आपण याच्या संदर्भात बोलू. आणि सेकंड लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंग मध्ये आपण रिलेशनशिप, ते मैत्रीचं असो की नात्यांचं. छान, म्हणजे खूप 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 अनुभव आले मॅडम. मला खूप 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 छान वाटलं. म्हणजे अक्षरशः म्हणजे मी खूप ब्रह्मांड मध्ये जाऊन अशी काय सांगू मला कळत नाही. पण मी खरंच तुम्हाला कॉल करूनच सांगेल ही गोष्ट. चालेल ना. मला खूप म्हणजे रडायला येतो आणि काटे येतो. खूप अनुभव म्हणजे आला. खरंच खूप खूप आहे बा, शक्ती आहे यामध्ये, भरपूर शक्ती आहे. प्रियंका मॅडम. हॅलो मॅम, ऍक्च्युली माझं ऑफिस शेड्यूल असतं, थोडंफार वर्क फ्रॉम होम असतात आणि मला कंटिन्यू सेशन अटेंड करता येत नाहीये. मी एकीकडून फर्स्ट लेवल जस्ट शिकलेले होते, पण त्याच्यामध्ये मला असं सांगितलं गेलं की कोणाकडून काही खायचं नाही, किंवा जे पण काही खाल तर ते तुम्ही पे करायचं वगैरे. म्हणजे तुमचे कोणी कझिन्स असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी दिलेलं पण काही खायचं नाही, किंवा कुठला प्रसाद ग्रहण करायचा नाही. तर मॅम ह्या गोष्टी काही असतात का? असं रेकीत काहीच नाही. हॉस्पिटलमध्ये वापरलं जाते ना मॅडम रेकी. हो मॅम, बरोबर आहे. तर मग असं काही नसतं ना, ते मला म्हणजे ते काहीच असं नाही. म्हणतात की याच्याने तुमचे एनर्जी अरे संपते, मॅडम, किंवा तुमचे जे चक्राज नाही. सायंटिफिक ऊर्जा आहे.
हिलिंग मॉडेलिटीमध्ये अनेक देशांमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये वापरले जाते. बऱ्याच देशांमध्ये ही थेरपी मान्यताप्राप्त थेरपी आहे. आणि मग तिथे असे नियम लावू शकत नाही. ते फक्त गुरु असावा, ज्ञाता शिष्याची लीनता. आणि गुरु जर व्यवस्थित वो बोलते ना उसको, जर त्या तुम्हाला ज्यांनी या गोष्टी अशा सांगितल्या की असं करायचं नाही तसं करायचं नाही, उनकी वो मॅच्युरिटी लेवल आने की अभी भी वो वही अंधश्रद्धा में पड़े हुए हैं. ओके मॅम, अजून एक क्वेश्चन विचारायचा होता. म्हणजे हे सगळं काही क्लीन होण्यामध्ये आणि ऍक्टिव्ह चक्रास ऍक्टिव्हेट होण्यामध्ये किती वेळ लागतो? म्हणजे डिपेंड आपलं साधन डिपेंड. प्रत्येक व्यक्तीची प्रॅक्टिस, डिव्होशन आणि विश्वास या गोष्टींना लागणारा वेळ कमी जास्त असतो. कुणाला अगदी साधं चार्ज केलेल्या पाण्याने फायदा होईल, तर काही लोक जर निगेटिव्ह असेल तर त्यांना तो फायदा होणार नाही. तर डिपेंड ऑन की तुम्ही कशा किती श्रद्धेने या सगळ्या गोष्टींना बघताय, त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे सगळे रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये भेटणार आहे. अच्छा, अजून एक की मला आहे ना कंटिन्यू फर्स्ट सेशन पासून ते आजच्या 10व्या सेशन पर्यंत कंटिन्यू असं अटेंड करायला नाही मिळालं आणि एवढा पूर्ण व्हिडिओ बघून त्याची प्रॅक्टिस करायला मला मिळत नाहीये. तर फर्स्ट ऑफ ऑल मी ती प्रॅक्टिस केल्यानंतर मग सेकंड लेवल जॉईन केलं तर चालेल मॅम? बघा, ऍडमिशन साठी मी कुणालाच आत्ताच करा हा शब्द कधीच वापरत नाही, नाही. ते तर तुम्ही बोललेला प्रश्नच रिझन हे नाही. आहे हा. की नाव यू आर इन दिस फ्लो. या फ्लो मध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता, तर आज ना उद्या तुमचे पैसे तिथे इन्व्हेस्ट झालेले असतात, तर तुम्ही अटेंड कराल आणि तो कोर्स कम्प्लीट कराल. पण आता तुम्ही ऍडमिशन न घेता जर या प्रवाहाच्या दूर गेलात, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बिझी झालात, मग ते ना व्हिडिओ बघणं होत ना ते प्रॅक्टिस करणं होत. हा माझा इतक्या दिवसाचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्या अनुभवातनं फक्त सांगते मी तुम्हाला. ओके ओके. पण जे म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमचं सेशन जे आहेत ते 3 ते 5 यामध्ये असतं, तर हा ऑफिस टाइम ऑफिस मॅडम, टाइम माझ्याकडे मी त्याच्यामध्ये. ज्या सुवर्ण सुर्वे मॅडमची गोष्ट सांगते, त्या मुंबईमध्ये एका फायनान्स कंपनीत नोकरीला होत्या आणि 60,000 पगार होता त्यांनी. लोकल मधनं जाणं येणं करून हेडफोन लावून त्यांनी क्लास केला. ओके, मग मागच्या असं काही वर्षी करायला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मागच्या ओके. वर्षी त्यांनी जॉब सोडला. तेव्हा मला हा. थोडीशी भीती वाटली होती की या माझ्या म्हणजे मला विचारून जॉब सोडत आहे, जर या सक्सेस झाल्या नाहीत तर काय. आणि आता त्या 3.5 लाख म्हणजे 3 लाख प्लस वर काम करत आहे. जॉब सोडून त्या तेवढ्या अर्निंग वर पोहोचलेल्या आहेत. ओके, तर ठीक आहे तुम्ही मॅम. जे म्हणता ना की मी जॉब करते, तर ते जॉब करणाऱ्यांसाठी सुवर्णा सुर्वे मॅडम हे खूप चांगलं उदाहरण आहे. एक खूप सुंदर आणि विशेषतः म्हणजे विदाऊट मी तरी फेसबुकला ऍड लावून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल्या, त्या 3-3.5 लाखासाठी कुठलीही फेसबुक ऍड लावत नाही. या पद्धतीने त्या तेवढी त्यांनी प्रगती केलेली आहे. थँक्यू मॅम आणि गंमत म्हणजे सांगितल्याबद्दल. आपले प्रोग्राम्स खूप छान असतात. आता हो, मागच्या वर्षी म्हणजे मला हैदराबाद जसं जुलैमध्ये, जसं. आता 2 आपला 1 डिसेंबरला आपला मुंबईला इव्हेंट झाला. आता 19 तारखेला आपला परत खंडाळ्याला इव्हेंट आहे. असे इव्हेंट होत असतात ज्याच्यात आपण एकमेकांची भेटतो, गप्पा करायला चान्स मिळतो. म्हणजे यावेळेस तर आम्ही फक्त ग्रँडमास्टर लोकांशी गप्पा करण्यासाठी प्रोग्राम ठेवलेला आहे की त्यांना त्यांचा लाईफ पाथ देणार आहे आपण, की हाऊ दे कॅन अर्न 1 लाख पर मंथ मिनिमम. और जो ऑलरेडी अचीव कर चुके हैं त्या सगळ्या ट्रेनर्सचा आपण म्हणजे तिथे एक छान इव्हेंट राहणार आहे. आता जर मी सांगितलं तर त्या जे काही लोक उपस्थित आहेत त्यांना ते डिस्क्लोज होऊन जाईल म्हणून सांगत नाही. ठीक आहे मॅम. ओके, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. शुभांगी जगताप मॅडम, माईक 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 ऑन करा. माईक ऑन करा शुभांगी. हा मॅडम. हा मॅडम, करणी प्रकरण त्यासाठी आपलं काय हे स्ट्रॅटेजी उपयोगी पडते का? हा, रेकीच्या 3rd लेवल मध्ये कुठल्याही घराचा सायकिक अटॅक काढायला आपण शिकवतो. घराचा, व्यक्तीचा सायकिक अटॅक काढण्याची टेक्निक आपण शिकत असतो रेकीच्या मास्टर लेवलमध्ये. जशी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, चांगले लोक देतात, तशी नकारात्मक ऊर्जा देणारे लोक असतात ना. जसं हा रेकीत पण ते हील करतो, उपचार करतो, तसं जे काही तांत्रिक मांत्रिक लोक असतात ते कोणाच्या सांगण्या निगेटिव्हिटी पण देतात. तर रेकीत ते करणी प्रकरण म्हणजे आहे का खरं? मॅडम बघा, मी काय म्हंटल, देव होते तर दानव होते, मनुष्य आहे तर राक्षस आहे. त्या पद्धतीने रेकी सारखी सकारात्मक ऊर्जा आहे, तर नकारात्मक ऊर्जा पण जगात उपलब्ध आहे. बरोबर की नाही? रेंज
नाही, असं म्हणतात की केलीये पण मग त्याच्या प्रयोग केला तरी ते बाहेर निघत नाही असं काय म्हणतात. त्याला असं काय पण तो नाही का सेकंड या सायंटिफिक काय? त्या लेवलचा विषयच नाहीये, त्याच्यामुळे मी इथे एक्सप्लेन करून तो फायदा नाहीये. ठीक आहे, तो मास्टर थँक्यू. लेवलचा विषय आहे. थँक्यू. ओके. ओके, सो एनी क्वेश्चन्स? जर क्वेश्चन संपले असतील तर आपल्याला लास्ट टॉपिक मनी मंत्राकडे जावं लागेल. ही माझी अशी कितीतरी वर्षानंतर पहिली बॅच आहे की जिथे प्रश्न 15-20 मिनिटात आटोपले. कारण तुम्ही रेकॉर्डिंग बघा जुने, लास्ट डेचं सेशन माझं 3 ते 3.5 तास चाललेलं आहे. एवढ्या वेळ प्रश्न विचारलेले आहे आणि ते 3-3.5 तास मी प्रश्नाचे उत्तर पण दिलेले आहे. रेकॉर्डिंग बघू शकता तुम्ही, युट्यूबवर अवेलेबल आहे. 3-3.5 तास हा मिनिमम वेळ लागलेला आहे लेवल 1 साठी. पण त्याचं रिझनही सांगते की या बॅच मध्ये थोडीशी संख्या स्टार्टिंग पासून कमी राहिली, कारण जर आमचा ऍडवाला चेंज झाला होता. ओके, सो अभी हम मनी मंत्रा की तरफ जाएंगे. कहते हैं पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. हा पैसा जीवन जगण्याचा आनंद देतो, जीवनाला समृद्ध करतो आणि कुणाची तरी मदत करण्यासाठी पण कामात येतो. आपण याच पैशाच्या माध्यमातून कुणाचा आधारही बनतो. पैसा खूप महत्वाचा आहे. पैसा आनंदासाठी महत्वाचा आहे. पैसा जगण्यासाठी महत्वाचा आहे. पैसा जीवनासाठी महत्वाचा आहे. मनी इज बहुत कुछ नहीं पर थोड़ा कुछ बहुत जरूर. तर हा जो पैसा आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करणार आहोत, या पैशासाठी जे आपण ऍक्शन्स घेणार आहोत, तर हा पैसा आपल्या जीवनामध्ये समृद्धी पण देणार आहे, आनंद पण देणार आहे आणि प्रत्येक सुखाला कंप्लीट करण्याचा मार्ग पण देणार आहे. तर या पैशाला आपल्याला जे पॉझिटिव्हिटीने करायचं आहे, तर सगळ्यात पहिले जो मंत्र मी तुम्हाला देत आहे, तो मंत्र पुढचे 90 दिवस बघा, सगळे कागद पेन बाहेर निघाले मंत्र लिहिण्यासाठी. तर 90 दिवस त्या मंत्राचा जाप करायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला, पर्स फाटका नसावा. पहिला मंत्र, पर्स महिला असो पुरुष असो फाटक्या पर्सचा वापर करायचा नाही. लक्ष्मी पूजेला तुम्ही किती छान तयारी करता, घराच्या उंबरठ्यापासनं, कंपाऊंड पासनं, अगदी घराच्या देवघरापासनं पुण्या कोपऱ्यामध्ये तुम्ही साफसफाई करता. आणि विशेष करून महिलांची पर्स, तिला जर उलट केलं काय काय पडतं बाहेर, सबको पता. तर त्या पर्सला सुद्धा स्वच्छ ठेवायचं, नीट नेटकं. खूप साऱ्या चिठ्ठ्या, औषधाच्या चिठ्ठ्या भरून ठेवायच्या नाही. कामापुरतं टाकलं, बाहेर आलं की काढून ठेवलं. तिथे मेडिसिन वगैरे ठेवायचं नहीं, बिकॉज फिर से क्या होगा, वो एनर्जी क्रिएट करने वाली, और हमें इस तरह की कोई भी नकारात्मक ऊर्जाएं हमारे जीवन में हम नहीं चाहते. तर आपल्याला तशी पण ऊर्जा तिथे नको आहे, जी कुठल्या तरी कारणाने निगेटिव्हिटी क्रिएट करेल. त्याच्यानंतर तुमच्या घरातले प्रॉपर्टीचे कागद, एटीएम कार्ड, चेकबुक, पासबुक यांना 15 दिवसातनं धूळ झटकायची, क्लीन करायचं आणि रेकी थोडी हात रब करून रेकीला प्रार्थना करायची आणि ऊर्जा द्यायची की प्रत्येक दिवसाला आमच्या जीवनात समृद्धी आणि सुख वाढत आहे आणि मल्टिपल आर्थिक समृद्धीचं जीवन आम्ही जगत आहे, असं अफर्मेशन आपल्याला तिथे द्यायचं. ठीक आहे, मल्टिपल समृद्धीचं जीवन माझ्या जीवनामध्ये अनुभव करत आहे, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं. क्लियर? देन अब इतना हो गया आपका. यह होने के बाद
कुठलाही व्यवहार तुम्ही कराल, आता समजा तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन कराल आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कराल, किंवा भाजीवाल्याला 1 रुपया देताय, 10 रुपयाची भाजी घेताय, कितना भी लो, कपडेवाला असो, प्रेसवाला असो, अजून कोणाला द्याल, एक अफर्मेशन द्यायचंय, हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. खूप महत्वाचं अफर्मेशन आहे, 90 दिवस करून बघा, या अफर्मेशनने लाईफ बदलणार आहे. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. परत एकदा अफर्मेशन सांगते. हे पैसे मी अमुक एका व्यक्तीला देत आहे, त्याच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या जीवनामध्ये 50 रुपयाचा, 100 रुपयाचा, 1000 रुपयाचा स्ट्रगल बघितलेला आहे. 50 रुपयाच्या वस्तूला हात लावल्यावर ती घ्यायची की नाही घ्यायची याचा विचार करणारी मी, आज मी सगळ्यांचं म्हणजे जवळपास माझं दिवसभरात 50,000 खर्च केले असते. ही कशामुळे आली? थँक्स टू रेकी. कारण ही एक अफर्मेशन माझ्या लाईफमध्ये, माझी जी कॅपॅबिलिटी आज वाढलेली आहे ती फक्त आणि फक्त रेकी मधनं. का बरं? कारण प्रत्येक बॅच मध्ये तुम्ही फी भरताना असं ब्लेसिंग देता ना मला, की यांच्या जीवनात सगळा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. तर एवढ्या सगळ्यांची ब्लेसिंग भेटल्यावर माझंही मल्टिप्लिकेशन होतं आणि आपोआप तुमच्याही जीवनामध्ये ते मल्टिप्लिकेशन येत असत. ठीक आहे. तर ही अफर्मेशन सगळ्यात महत्वाची आहे, जी आपल्याला दैनंदिन जीवनात वापरायची आहे. त्याच्यानंतर COUNT, काउंट, याचं चॅन्टिंग करायचंय. काउंट, 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 काउंट. कुठलाही आर्थिक व्यवहार करायला जाताना हे अफर्मेशन काउंट, काउंट, काउंटचं चॅन्टिंग करत राहायचं आहे. यू विल फाइंड द मॅजिकल चेंज. जेव्हा तुम्ही काउंट या शब्दाचा आणि कुठलीही गोष्ट करताना देण्याच्या भावनेने करा, कारण अखंड ब्रह्मांड आपल्याला देण्यासाठी तयार आहे. आजपर्यंत जर मी कुणाला विचारते की बाबा 10 लाख रुपये महिना कमवण्याचं स्वप्न पाहिलं होतं का, तर प्रत्येकाचं उत्तर काय येतं? आम्ही हे स्वप्न कधी बघितलंच नाही. मग ज्या गोष्टीची पेरणीच झाली नाही ते उगवणार कुठून? आणि त्याच्यामुळे आपल्याला मांगना बहुत जरुरी होता है. ब्रह्मांडाला साऊंड नाही हो, काउंट, COUNT, काउंट, COUNT, काउंट. हा, यस, काउंट. ओके, COUNT, काउंट याचं चॅन्टिंग करायचं आहे. येलो पेजवर रेड पेनने तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ते अफर्मेशन लिहायचं. यस, आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, असं 21 वेळा अफर्मेशन लिहायचं आणि खाली हे वाक्य लिहून टाकायचं, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मी माझ्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आदराचा अनुभव घेत आहे, असं 21 वेळा लिहायचंय. शेवटचं वाक्य, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एवरीथिंग आई वॉन्ट. इस तरह से आपको सकारात्मक अफर्मेशन अपने जीवन के प्रति देना है और लोगों के जीवन में पॉझिटिव्हिटी लानी है. हे झालं तुमचं मनीचं सोपं करून बघा आणि तुमच्या अर्निंगचा एटलीस्ट 1% डोनेट करायला शिका. मिनिमम 1%. अगर आप 1000 रुपए कमा रहे हो तो कितना देना है लोगों को? 1% यानी 10 रुपए. क्या दे सकते हो? जर तुमच्या 1000पैकी 10 रुपये जरी तुम्ही डोनेट केले, तुम्ही मल्टिप्लिकेशन तुमच्या जीवनामध्ये, म्हणून माझ्या विजन बोर्डवर मंथली डोनेशन चार्ट मध्ये किती लिहिलेलं आहे? 2 लाख पर मंथ. ओके, नहीं है मेरे पास आज, पर मैंने अफर्मेशन देके रखा है कि हे भगवान, मुझे इतना समृद्ध बना कि एटलीस्ट महीने के 2 लाख का डोनेशन मैं कर पाऊं. कारण ब्रह्मांडाला मर्यादा नाही आहे. ब्रह्मांड आपल्याला मल्टिपल करून सगळ्या गोष्टी देण्यासाठी रेडी आहे आणि हा अखंड ब्रह्मांड आपल्या जीवनामध्ये ते सुख, समाधान, समृद्धी निश्चितच आपल्याला प्रदान करणार आहे. क्लियर? सो अभी लास्ट में किसी के कोई सवाल?
परत ग्रुपवर मी ऍडमिशन करण्यासाठी लिंक पाठवते, म्हणजे जीपे नंबर आणि आपल्या बँकेचे डिटेल्स पाठवते, दोज हू वॉन्ट टू टेक ऍक्शन्स. मग आपली जी बॅच होणार आहे ती होणार आहे मंगळवारी. ठीक आहे, कारण बाकी दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. शुभांगी जगताप मॅडम, विचारा प्रश्न काय आहे. मॅडम तुम्ही ते काउंटची चॅटिंग करणे सांगितले ना, चॅटिंग ते कशा पद्धतीने करायचं? चालता बोलता स्वयंपाक करताय काउंट 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 मनातल्या मनात म्हणायचं. म्हणजे असं काय नाही ना की आपण पैसे भरायला बँकेत चाललोय त्यावेळेस म्हणायचं की असं म्हणायचं काय? नाही नाही, जेवढी पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट कराल तेवढा रिझल्ट येईल ना. ओके आहे, शक्कर जितना ज्यादा म्हणजे डालो कशासाठी, उतना वो मीठा होने वाला है. म्हणजे काउंट हे कशासाठी चॅटिंग करायचं असं तो विचारते मी. पैशासाठी करायचंय, काउंट मनी मंत्र आहे तो. म्हणजे तेवढं फक्त म्हणत राहायचं आपण एकसारखं. यस यस, ट्रस्ट के साथ. हं. तर बोलणे, ते बोलते ना म्हणून राहिलो आणि विश्वास नाही आहे तर फायदा होत नाही. तुमचा ट्रस्ट पण असणं गरजेचं आहे. नाही मला वाटलं कुठल्या वेळेस करायचं, बँकेत पैसे भरायला जाताना एनी किंवा आपण टाइम एनीवेअर यू वॉन्ट. ओके ओके ठीक आहे, ओके, थँक्यू. थँक्यू. मयुरा सावंत मॅडम. मयुरा सावंत अनम्यूट करा. माधुरी इंगळे मॅडम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. मला एक विचारायचं होतं. बोला. माझे हजबंड पॅरालिसिसचे पेशंट आहेत. भरपूर मी इलाज केलाय, तर रेकीद्वारे त्यांच्यामध्ये फरक पडेल का? ते मला तुम्हाला आपल्याकडे जे रिझल्ट आहे ते तुम्ही युट्यूबवर बघू शकता, की 4 स्टेजचा आणि कॅन्सर ठीक झालेला, डॉक्टरांचा घरचा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. इट इज युअर ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. तुम्ही किती विश्वासाने त्यांना डिस्टन्स लिंक देता, पाणी चार करून देऊ शकता, तर त्याचा रिझल्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आजच मला माहिती नव्हतं, अक्षता मॅडमनी मला आज सांगितलं की त्यांनी माझ्याकडे ऍडमिशन कशी केली. तर त्या बोलल्या की डॉक्टरांनी त्यांना म्हटलं ऍडमिशन करा, रेकी शिका. अक्षता मॅडम सांगा बरं एक थोडक्यात. हो मॅडम, माझ्या 9 वर्षाच्या मुलीला खूप स्ट्रगल मध्ये गेली होती. डॉक्टर सुद्धा थकले होते तिला सगळे हे करून. पण मी जेव्हा तिला तुमच्या पहिल्या लेवलमध्ये तुम्ही फूड चार्ज, वॉटर चार्ज वगैरे शिकवता, ती वॉटर चार्ज करून जेव्हा तिला दिलं 3 दिवस, तर ती तिसऱ्या दिवशी तिचे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. ऍक्च्युली डॉक्टरनी पूर्ण गॅरंटी सोडली होती तिची. त्यामुळे मग एवढ्या लहान मुलीमध्ये जर एवढा मोठा बदल होत असेल तर, आणि आता ती 11 वर्षाची आहे, 10 वर्षाची, फिट अँड फाईन आहे, आता काहीच नाहीये. जरा पोटात दुखलं की आई मला पाणी चार्ज करून दे म्हणते ती. म्हणजे इथपर्यंत आहे. आणि माझी लाईफच पूर्ण अँटी क्लॉकवाईज फिरलेली आहे मॅम, फक्त आणि फक्त रेकीमुळे आणि तुमच्यामुळे मॅम. अँटी क्लॉकवाईज नाही, क्लॉकवाईज पूर्ण पॉझिटिव्ह बदल. क्लॉकवाईज, सॉरी क्लॉकवाईज. ओके, खरंय. थँक्यू. आणि आता स्वतः अक्षता देशपांडे मॅडम एक रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि लवकरच त्या सगळ्यांना ट्रेनिंग सुद्धा देणार आहेत. थँक्यू मॅम. मॅम, माझं ना म्हणजे आता हे 4-5 क्लासेस तर गेले माझे. तर मी 2 जूनला की 3 जून पासून आहे. नवीन लेवल 1 ची बॅच 2 जून पासून. 2 जून पासून आहे ना. मी ते कंटिन्यू करेल. मॅम मी कंटिन्यू करेल, प्रॅक्टिस करेल आणि नंतर मी फी भरून पुढल्या नो स्टेप्स करेल. प्रॉब्लेम, माझी काही अडचण नाहीये. हो ना, कारण आता सध्या माझी नाक पण आलेली आहे, तर पॉसिबलच नाहीये सेकंड लेवलला मी ऍडमिशन घेणं. आणि आणि एक परत विचार, तुमच्याशी मला कॉन्टॅक्ट करायचा असला, माझी फार इच्छा. तुम्ही पुण्याला असता का? मी अमरावतीत असते मॅडम, तुमच्या बाजूलाच आहे, साईनगरच्या जवळच राहते मी. कुठे मॅम? प्लीज मला तुमचा ऍड्रेस द्याल, तुम्ही साहेबांना घेऊन येईल माझ्या हजबंडला. मनोहर मांगल्याची बॅक साईड. अच्छा, मनोहर मांगल्य म्हणजे तिकडे आपल्या बायपासला. हो का, अमरावतीलाच आहे तुम्ही? किती दिवस झाले मॅम? माहित नव्हतं, मी आतापर्यंत आले नसते का तुमच्याकडे? मॅडम मला अमरावतीत 22 वर्ष कंप्लीट झाले आणि मी हो का? रेकीचे क्लासेसच सुरू केले आहेत, त्याला 15 वर्ष जास्त झाले. काहीच कल्पना नव्हती, कुठलीच कल्पना नव्हती मॅम. आतापर्यंत मी आले, माझ्या हजबंडला 11 वर्ष झाले मॅम. हे मी असं शोधतच होते की मला असं काही मिळेल का की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी. अगदी अतिशय निगेटिव्ह झालेले आहेत. क्लास 1 ऑफिसर होते,
पण ते काहीच राहिलेलं नाहीये. आता रिटायर्ड झालेले आहेत. आणि मी असं शोधत होते की तुमचा नंबर प्लीज ग्रुपवर जर टाकाल तुम्ही. आहे ग्रुपवर टाकलेला आहे, ऑफिसचा आहे नंबर का? आहे. अच्छा, तर फोन करून मी नक्की तुमच्याकडे येईल. मी शिकण्याच्या आधी जर मी तुमच्याकडे येऊन त्यांच्या डोक्यात तुम्ही काही जर टाकलं तर काहीतरी ते पॉझिटिव्ह होईल. अडचण एवढीच आणि आहे की माझ्या ज्या अपॉइंटमेंट्स असतात ना त्या 2-2 महिने खूप बिझी वेटिंगवर असतात, तो वेळच मी देऊ शकत नाही. तरी तुम्ही कॉल करून बघा, जसाही एखादा टाइम स्लॉट म्हणजे एखाद्याची अपॉइंटमेंट कॅन्सल झाली तर नक्की मी तुम्हाला वेळ देईल. नक्कीच मॅम, खूप उपकार होतील तुमचे. मी खूप दिवसापासून वाट बघत आहे की मला असं का टाइम मिळत नाही. कारण एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे आता सध्याची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. मग माझे हसबंडच का दुरुस्त होत नाही, त्यांच्यासाठी का बरं असं एखादं छान मिळत नाहीये, एखादं उपचार पद्धती किंवा काही असं सारखं डोक्यात येत होतं. आणि मला असं वाटतं तेच त्यांना मी ठीक अट्रॅक्ट करू केलं. शकता, हा, तुम्ही स्वतः त्यांना ठीक करू शकाल. नक्कीच, ते तर मी करणारच आहे. पण सर्वात आधी तुमच्यासोबत मला भेट करून द्यायची आहे त्यांची. ओके, चला ना. ठीक आहे मॅम, ओके, धन्यवाद. खूप खूप ठीक, थँक्यू. वर्षा मॅडम बोला. मॅडम, काल मी तुम्हाला ते म्हटलं होतं, आज मी सकाळी कर्मा मेडिटेशन मध्ये स्वतःला आज हिलिंग देऊन घेतलं आणि पूर्ण 1 तासानंतर पूर्ण फिट झालीये. चला, म्हणजे ऑल द बेस्ट. ते सांगायचं होतं म्हणून मी, इट्स ओके, झाली चूक पण झाली दुरुस्त लगेचच, चला, त्यामुळे बरं वाटलं. छान छान, खूप छान. ओके, थँक्यू. चला, मयुरा सावंत मॅडम एकदा परत चान्स देते. तुमचा माईक ऑन होतोय का बघा. मॅडम. हा हॅलो हा बोला. मॅडम, आपण जो मनी मंत्र दिलात ना की शेवटी सांगितलं ना तुम्ही पिवळ्या कागदावरती लाल पेनाने लिहायचं आपलं जे काय म्हणजे आपल्याला आहे इच्छा. कुठली इच्छा लिहू शकता तुम्ही. अच्छा, मग ती किती वेळा म्हणजे 21 वेळा ती 21 म्हणजे वेळा लिहायची आहे आणि खाली एक वाक्य लिहायचं आहे, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे एकदाच लिहायचं आहे वाक्य, पण 21 टाइम्स तुमचं अफर्मेशन. दररोज 21 वेळा लिहायचं. डेली 21 टाइम्स. येलो पेजची डायरी अमेझॉनवर उपलब्ध आहे, किंवा तुम्ही सेंच्युरी पेपर किंवा ते प्रॅक्टिकलचे येलो पेजेस घेऊन त्याच्यावर तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. म्हणजे एक किती बाइंडिंग करून तुम्ही स्वतःची डायरी बनवू शकता. 90 दिवस मॅडम? काय? 90 दिवस लिहायचं का मॅडम? बिलकुल 90 डेज मॅडम. पिकं यायला 3 महिने लागतात ना. आणि मग त्या डायरीचं काय करायचं मॅडम, म्हणजे जे आता आपण हे लिहिणार. आपले अफर्मेशन तर पूर्ण होऊन जाऊ द्या. चालेल चालेल, ठीक थँक्यू आहे. मॅडम. ओके, थँक्यू. सुरेखा जाधव मॅडम, काय प्रश्न आहे परत तुम्हाला? नाही मॅम, तो मिळालं होतं. हा प्रश्न होता की डायरीत काय करायचं. ठीक ठीक, ओके. रश्मी मॅडम बोला. आता लास्ट हँड तुमचाच दिसून राहिला. हो. एक मॅम, जे जिबू सिम्बॉल्स आपण काल शिकलो, तर 2 सिम्बल्स एकत्र क्लब करून लिहिता 3 येतात का? सिम्बॉल एकत्र लिहू शकतो आपण एका म्हणजे पाण्याच्या बॉटलवर जर ड्रॉ करायचंय 3 सिम्बॉल, हातावर ड्रॉ करायचंय 3 सिम्बॉल, ऍट अ टाइम 3 कुठलेही सिम्बॉल आपण वापरू शकतो. 3 पेक्षा जास्त नका वापरू. व्हाईट बेसिक पेपर जर वॉलेटमध्ये किंवा ठेवायचं असेल बॅगमध्ये तर? तिथे पण तुम्ही 3 सिम्बॉल टाकू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. सो अशा पद्धतीने आज पहिल्यांदा 1 तासाच्या आत बॅच आटोपली. आश्चर्य आहे माझ्यासाठी. ओके, सो थँक्यू. तुमच्या सोबत अगदी हा 10 दिवसांचा प्रवास मलाही खूप आनंदाचा होता. इथून पुढच्या आयुष्यात तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात सगळे सुख निर्माण करो, हीच प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जे लोक 2nd आणि 3rd लेवलसाठी ऍडमिशन घेणार आहे त्यांनी ऍडमिशन करून स्क्रीनशॉट आणि नाव पाठवायचं आहे. आणि सोमवारी तुम्हाला सगळ्या लोकांना, सोमवार मंगळवारपर्यंत सगळ्या लोकांना ग्रुपवर ऍड केलं जाईल. आणि मंगळवारी आपला क्लास 4:30 ते 6:30 या वेळात होणार आहे. ओके, सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हे सेशन ओव्हरऑल कसं वाटलं त्यासाठी प्लीज, आज ग्रुप ओपन होईल आपला, ग्रुपवर तुम्ही शेअरिंग करा. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.